आजचा दिवस जरा खासच आहे का ते सांगते तुम्हाला. पण त्याच्या आधी बघा किती छान किचनमध्ये ऊन पडलेलं आहे. जुलै महिना आहे आणि चक्क पावसानं विश्रांती घेतलेली आहे. बाहेर सुद्धा बघा निळशार असा आकाश झालेला आहे. तर आज मी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आणि पालखी पुण्याहून सासवडला जातीये. तर म्हटलं चला आपण पण पालखीचं दर्शन घेऊयात, कारण पंढरपूरला जाणं तर आपल्याला होणार नाही. त्यामुळं सकाळी लवकर स्वयंपाक करायला घेतला. पहिल्यांदा मी बटाट्याची भाजी आणि चपाती करणार होते, तर त्यासाठी कांदा पण मी चिरून ठेवला होता. पण मुली बटाटा पाहून म्हणायला लागल्या की बटाट्याचा पराठा कर. मग आता कांदा तो तसाच ठेवला आणि मग पराठा करायला घेतला. पराठे केले आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि आम्ही सगळेजणच पालखी दर्शनासाठी निघालो. तर अशी मी तयार झाले होते. गडवालची साडी घातली होती. बघू शकता तुम्ही इथे किती ट्रक लागलेले आहेत. हे सगळे दिंडीचे ट्रक्स आहेत, कारण पालखी आज पुण्याहून सासवडला जाणार, त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद असतो. काल पालखी भवानी पेठेत मुक्कामाला होती. त्यानंतर सकाळी 6 वाजता मग शिंदे छत्री इथून निघते. मग त्यानंतर हडपसरमध्ये पालखीचा विसावा होतो. त्यानंतर मग दिवे घाट मग सासवडकडे जाते. तर हा पुणे टू सासवड 32 किलोमीटरचा प्रवास असतो आणि ह्याच्यामध्ये बरेचसे लोकल पुण्याचे लोक जे आहेत ते सुद्धा, ज्यांना वारी करायची होत नाही पण इच्छा तर असते, ते सुद्धा लोक जे आहेत ते सासवड पर्यंत किंवा जेजुरी पर्यंत ह्या वारीमध्ये सहभागी होतात. कोणताही गैरप्रकार होऊ नये किंवा चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून बरेचसे पोलीस सुद्धा या पालखीसोबत तैनात असतात. तर बघा ही दिसते दुरून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली आणि पालखी येताच एवढा गर्दी गोंधळ उठला दर्शनासाठी. पालखीचा हा जो रथ आहे त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे दोरखंड असतात. ते स्वयंसेवक पोलीस वगैरे धरून चालत असतात, कारण बऱ्याचशा लोकांना इथे आतमध्ये एंट्री करत नाहीत, कारण मग सगळ्याच लोकांची झुंबड उडते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी. मग काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो, चेंगराचेंगरी होऊ शकते, रथाखाली काही लोक पडू शकतात आणि त्यामुळं अशा पद्धतीनं बॅरिगेड्स लावलेले असतात. पण तरीही लोक गर्दीतून हात पुढे घेऊन दर्शन घेतातच. आम्ही तर दुरूनच दर्शन घेतलं आणि मग थोड्या वेळ आम्ही पालखीसोबत ह्या निघालो. तर बघा काही क्षणांच्या दर्शनासाठी इतके भाविक भक्त, इतके लाखोच्या संख्येने लोक हे इथे जमलेले असतात. पालखीचं दर्शन घेतलं त्यानंतर मग आम्ही घरी आलो. दुपारीच थोडी विश्रांती घेतली. मग संध्याकाळी अनिकाचा प्रोजेक्ट बनवायचा होता स्कूलचा, तर तिला वर्ल्ड बँक मॅडमनी बनवून आणायला सांगितलं होतं. तर असा हा चप्पलचा जो बॉक्स होता त्याला सगळी बाजूने मी असं कलरफुल कागद लावले आणि हा असा बॉक्स बनवून तयार केला. तर असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.